हॅलो, मी राजेंद्र सूर्यवंशी सांगलीहून बोलतो. मी माझी नवीन टाटा शेअर एक 3 महिन्यापूर्वी घेतली होती आणि त्या गाडीमध्ये थोडे 8 दिवसापूर्वी एक प्रॉब्लेम असा होता की ती सीट वर्किंग होत नव्हती. ह्यासाठी मी सांगली शोरूमशी कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यानंतर मी सातारा शोरूमशी कॉन्टॅक्ट करून मी जे मोटर येथे माझी गाडी दाखल केली. जे मोटरमध्ये दाखल केल्यानंतर त्यांनी माझी गाडी इन्व्हर्ट करून घेतली आणि गाडीची सीट काढून चेकअप केली, पण त्यांना तिथं झाली नाही. म्हणून त्यांनी वरती गुजरात साईडला तिथल्या गुजरातची कंपनीशी तिथं कॉन्टॅक्ट करून तिथला वेंडर बोलवून त्यांनी ती गाडी मोटर्स आणि जे काय पार्ट असतील ते बदलण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा त्यातून ती गाडी रिपेरी झालेली नाही. म्हणून त्यांनी त्यावेळी दुसऱ्या सीटसाठी ऑर्डर टाकली. ऑर्डर टाकत असताना त्या व्हेंडर आणि जय मोटर्समधले जे कर्मचारी जो होता त्याचं नाव मी घेऊ इच्छितो. काहीतरी नाव संदीप कोपळकर आहे. संदीप कोपळकर यांनी ती ऑर्डर कंपनीला टाकल्यानंतर मी त्यांना त्यावेळी म्हणत होतो की सर प्लीज तुम्ही त्याच्यावरती मेन्शन करा, गाडीचं मॉडेल करा, अकॉम्प्लिस्ड आणि केस नंबर टाका. पण ते मला अशी उद्धट वर्तून दिली. त्यांनी बोलले की आम्हाला ह्यातलं कळते, आम्ही नोकरी करतो इथं, आम्हाला माहीत आहे, तुम्ही बाजू जाऊन बसा. पण तरीसुद्धा मी त्यांना बोललो ते अकॉम्प्लिस्ड मॉडेल टाका सर, व्हेरियंट भरपूर आहेत. तरीसुद्धा त्यांनी माझं ऐकलं नाही. मग त्यानंतर ते ठीक आहे म्हटले, मी गाडी घेऊन जातो सर, सीट आल्यानंतर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. पण त्यानंतर मी त्यांना 4 दिवसानं कॉन्टॅक्ट केला. ते म्हटले सीट आलेली आहे. बरं मी निघू का? लगेच निघू नका म्हटले, सीट अजून आपल्या शोरूमला यायची आहे. पण कोठे आहे सीट? तर कुठंतरी पुण्यापाशी कुठंतरी आलेली गाडी आहे आणि ओम लॉजिस्टिक म्हणून कोणतं ट्रान्सपोर्टर आहे त्याच्याकडे सीट आहे आलेली आहे ती. मग त्यांच्याशी मला कॉन्टॅक्ट करून दिला. ते म्हटले 4 तासामध्ये तुमची सीट ही तुमच्या शोरूमला पोहोचवेल. ठीक आहे. मग रविवारचा दिवस होता. मग मी आपलं रविवारी येतो म्हणून सांगितलं. वरती ऑफिसला पण सांगितलं मी सर निघतो येतो सांगितलं. पण रविवारचा दिवस असल्यामुळे भरपूर ट्रॅफिक होतं. त्या ट्रॅफिकमधून मी गाडीची सीट नसताना गाडी ड्राईव्ह करत सातारा शोरूमला घेऊन गेलो. जवळजवळ 11 वाजता निघालो मी, तिथं 5 वाजता पोहोचलो. मी त्यांना सांगितलं होतं 3 वाजेपर्यंत येईन, पण 2 तास लेट झालो. ठीक आहे म्हटले, आपलं काम आहे, आपण गेलंच पाहिजे. त्यानंतर मी गेटच्या समोर गाडी लावली. गेटच्या समोर गाडी लावताना मी आधीच कंटाळलो होतो. गेटच्या साईडला एकदम घासून गाडी, ज्याने करून आपल्या गाडीचा दुसऱ्याला नाहक त्रास होणे अशी गाडी लावली. पण तिथील जो वॉचमन होता त्याचं वर्तणूक बघितल्यानंतर माझं डोकं खरंच फिरलं. तो म्हटला गाडी साईडला घे, आरू तुर पहिली भाषा. ठीक आहे म्हटलं सर, ह्या साईड बाहेर गाडी लाव म्हटलं, आज रविवार आहे, गाडी बाहेर लाव. मग मात्र मला सहन झालं नाही. मी त्याच्याशी बोललो आणि गाडी डायरेक्ट गेटमध्येच उभी केली. त्यानंतर त्यांचे ऑफिसचा जो स्टाफ होता ते सगळे आले. त्यांनी माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण मी त्या समजूत काढण्याच्या ह्याच्यामध्ये नव्हतो, कारण मी फार संतापलो होतो. पण त्या संतापा रागामध्ये मी गाडी हलवू शकलो नाही आणि हलवली नाही. त्यानंतर प्रॉब्लेम त्यांना माहीतच होता. मी सांगितलं सर मी पुढं फोन केला होता, त्यांनी मला सांगितलं 3 वाजता, फक्त मी 2 तास लेट आलो आहे ट्रॅफिकच्या ह्याच्यामुळे. माझ्याकडे ट्रॅफिकचं तुम्हाला व्हिडिओज दाखवतो. मग त्यांनी म्हटलं ठीक आहे म्हटले, करूया, फक्त तुम्ही गाडी काढा. मी म्हटलं सर तुम्ही मला सीट दाखवा, ते सर मी गाडी काढत नाही. ठीक आहे म्हटले, गाडीत आत तर घ्या. शेवटी मी गाडी साईडला घेतली, आत घेतली आणि चला भाऊ सीट. तर सीट अशा ठिकाणी आहे. कुठं आहे? तर इथून एक 2 तास 1.5 तास जाईल. मी खंबाळ्यापाशी कुठं तर सीट आहे आणि लॉजिस्टिक तिथं आहे तर कंपनी, त्या त्यांनी आणलेली आहे, ट्रान्सपोर्ट कंपनीने आणलेली आहे. पहिलं तर आम्ही जाऊन गाडी सीट घेऊन येतो. ठीक आहे म्हटलं घेऊन या, नाही तर तुम्हाला पाहिजे तुम्ही जावा. मी पण शेवटी म्हटलं ठीक आहे, इथं बसण्यापेक्षा गाडीत बसलो गेलो. पण बसताना मी म्हटलं सीट तीच आल्या का? हो म्हटले जावं बिंदास घेऊन या म्हटले, आम्ही आज तुमच्यासाठी तुमचं काम पूर्ण केल्याशिवाय आम्ही जात नाही, असं तिथल्या सुपरवायझर किंवा जे होते त्यांनी सहकारी मला ते बोलले. ठीक आहे. मग मी गाडी त्यांच्याच बसवून सीट आणण्यासाठी गेलो. ते ट्रान्सपोर्ट कंपनी शोधून काढून ती सीट टाकली गाडीमध्ये. परत गाडी घेऊन आलो. तो पण आमची ती वाट पाहत बसले होते, सर्व स्टाफ बसला होता. गाडी आत घेतली, गाडी सीट काढली, ती सीट खोलली. सीट खोलल्या मला शंका आली, काय त्याचे पिन जे होते सॉकेट्स त्यामध्ये फरक होता, याचा त्यामध्ये फरक होता.
व त्याची थोडीशी फार कुजबूज झाल्यानंतर त्यांनी विचार केला की हे आता घोटाळा झालेला आहे, ही सीट ही टॉप मॉडेलची आहे आणि ही सीट अकॉम्प्लिश मॉडेलची नाही, त्यामुळे ही सीट बसू शकत नाही, बसणारही नाही. ते मला जसं समजलं तर मी त्यांच्यावरती भडकलो. म्हणलं मी त्या माणसाला सांगितलं होतं बाबा अकॉम्प्लिश मॉडेल टाक, चेस नंबर टाक, तरी सुद्धा त्यानं माझं ऐकलं नाही. त्यांनी मला उद्धट उत्तर दिलं, मी इथं सर्व्हिस करतोय आम्हाला माहित आहे, तुम्हाला काय कळतं यातलं. मग माझं मत त्यांना सांगितलं, त्या माणसं जो बोलत होता त्या माणसाला बोलून घ्या. एक तर माझं नुकसान झालं ते झालं, मला या जायचा ट्रान्सपोर्ट माझा वेळ गेला, जीव धोक्यात घालून सांगली टू सातारा गाडी आणली आणि त्या माणसानं फक्त मध्ये शब्द घाल म्हटलं बाबा अकॉम्प्लिश्ड मॉडेल टाक, त्यानं ऐकलं नाही आणि त्याच्या एका चुकीमुळं सगळ्यांना नाहक त्रास झाला. आणि माझं असं मत आहे, जो संदीप कोकळे ह्याला त्या कामावर निलंबित कर जावं आणि विनाकारण दुसऱ्या स्टाफला जबाबदार धरून तुम्ही त्यांच्याशी विनाकारण त्यांना त्रास न देता त्यांना योग्य ते शासन देऊन त्यांना योग्य ते तिथंच कामावरती राहू दे, असं माझं मत आहे. मी त्यांच्याशी माझा वाद नाही किंवा कंपनीशी वाद नाही, वाद फक्त होता सीटचा आणि माझ्या कामाचा. मला काम झालं असतं मी निघून गेलो असतो. बरं, पहिलं सुरुवातीलाच त्या वॉचमन दंगा केला, त्यानंतर मी सीट आली नाही. 2 नंबर ते होम लॉजिस्टिकवाले त्यांनी सीट वेळेवर पोच केले नाही, ते लबाड बोलतात. त्यामुळं ग्राहकांना नाहक त्रास होतोय आणि नाहक त्रास म्हणण्यापेक्षा टाटा कंपनीनं जी लोकांची जी मर्जी गेल्या ती अशामुळे गेल्या. स्टाफला सुद्धा समजून चुकलं पाहिजे, बाबा एवढे लोक लांबून येतात किंवा एवढा त्यांनी खर्च त्या गाडीसाठी केलेला असतो, गाडी प्रेमापोटी घेतली असती आणि तिथं जर आपण कमी पडलो तर कोण माझ्या ठिकाणी दुसरा जरी असता तरी त्याला वाईट वाटलंच असतं. मग तो त्या रागाच्या ओघात काही बोलू शकतो, हे कोणी मान्य केलं पाहिजे. मग हे व्हायच्या आधी प्रकरण माझा संताप आला होताच. आता काय करायचं म्हणून मी माझे तिथं सातारचे जे माझे मित्र होते, दैनिक वृत्तचे लोकमत वृत्तचे संपादक मिस्टर सुजित आंबेकर, ते फार चांगले लोक आहेत, त्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो. त्यांनी मला योग्य तो मार्गदर्शन केलं, योग्य तो मार्ग दाखवला आणि त्यांनी जे ह्याच्यामध्ये सहभाग घेऊन त्यांनी योग्य जो न्याय दिला तो खरंच वाखवण्यासारखा आहे. कारण असे मदतीला पडणारे लोक फारच कमी असतात, पण त्यांचे त्या वृत्तपत्र म्हणा किंवा त्यांची जे ॲड त्यांनी केली त्यामुळे मला टाटा कंपनीनं माझी तात्काळ जे प्रॉब्लेम्स होता तो तात्काळ सॉल्व्ह केला. त्याबद्दल मी आता खुश आहे. आणि परत एकदा सांगू इच्छितो, जे मला ते संपादक साहेबांनी जे मला जे मार्ग दाखवला किंवा योग्य मार्गदर्शन केलं किंवा माझ्यासाठी त्यांनी जे योग्य दिशा दाखवली किंवा न्याय निवाडा केला, याच्याबद्दल मी त्यांचं परत एकदा अभिनंदन करतो किंवा मी त्यांना नमस्कार करून सांगतो की असंच तुम्ही लोकांना सहकार्य करत जावा आणि तुम्ही त्यांचे पुण्यपत्र पाडून घ्या किंवा मार्गदर्शन चांगलेच केलं तुम्ही आणि तुम्ही मला जो न्याय दिला याच्याबद्दल मी फार तुमचा आभारी आहोत, फार म्हणजे फार आभार आहेत. कारण सहजासहजी आता लोकांची प्रति एकमेकाला कोणी सहकार्य करत नाहीत, पण दैनिक लोकवृत्तचे संपादक जे आहेत सुजित सर यांनी फार म्हणजे सहकार्य केलं, त्यांनी सहकार्याची भूमिका केली आणि करतात ते धाडसी वृत्त आहेत ते. त्यांचे परत एकदा मी खरंच त्यांचे मी आभार मानतो. आणि आम्हाला जे मोटर्स टाटाकडून जे मला सहकार्य मिळालंय, मी त्यांच्यावर काय नाराजी नाही, पण त्यांनी सहकार्य करून माझी जी सीट होती ती नवीन बदलून त्यांनी दिली, तात्काळ दिली. पण हे तात्काळ दिली म्हणण्याच्या अगोदर आमचे दैनिक संपादकचे जे सुजित सर यांनी जे सहकार्य केले त्यांच्यामुळे हे झालं, तात्काळ सीट मिळवून दिली त्यांनी. आणि खरंच म्हणजे मला त्या शोरूमबद्दल मला काही बोलायचं नाही किंवा त्याच्या स्टाफबद्दल म्हणायचं नाही. आता तिथे जे स्टाफमध्ये माझे काही परिचय नाहीत, पण त्याचे नावं मला जरा थोडीशी माहीत आहेत. सुजित सर कोणतर आहेत, सुजित सर आहेत, कोणा अमित पाटील का जाधव कोणतर आहेत, अनेक आहेत. त्यांनी सुद्धा रात्रभर थांबून मला सहकार्य केलं. त्यांनी योग्य ते स्वतः म्हणत होते जेवण करा सर किंवा रेस्ट घ्या, त्यांनी सुद्धा चांगली सहकार्य चांगली भूमिका दाखवली. माणुसकी या दृष्टिकोनातून त्यांनी सहकार्य चांगले केले, त्यांच्याबद्दल माझं काही मत नाही. फक्त मत एकच, हे रामायण जे घडण्याचं कारण होतं ते संदीप खोपकर, तो डिपार्टमेंट जो बघतो त्याच्या एका चुकीमुळं एवढं सगळं नाटक घडलं आणि त्यांना खरंच निलंबित करून टाका. अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. त्यांना लोकांची कदर नाही, बेफिकीर टोटली. मी त्यांना 3 वेळा सांगितलं, अहो आम्हाला समजते की असे सर्व म्हणतात,
मी 3 हे सांगत होतो, अकॉम्प्लिशचं मॉडेल टाका सर, यात व्हेरियंट भरपूर आहेत, ते आम्हाला समजतं, हेच म्हणणार जाणार पुढं. आणि त्या सरांनी माझी गाडी अपडेटला आली, ती अपडेट केलं. बरं, सातारा टू सांगली मला जायचं आहे, अपडेट केलं. मी त्यांना सारखं सर व्यवस्थित करा बरं का अपडेट, आम्हाला यातलं काही कल्पना नाही, पण तुम्हाला कल्पना आहे म्हणून आम्ही प्लीज म्हणतो की अपडेट चांगलं व्यवस्थित करा. पण त्याने अपडेट केलं म्हणजे ठीक आहे म्हणजे सर, झालं, ओके जावा. मी सातारापासून सांगली मार्गाला लागलो, ट्रॅफिक तर फुलच होतं. मला कराड सोडून एक 10 किलोमीटर आला असेल, त्यावेळी थोडासा अंधार पडला होता. आता म्हटलं आपण लाईट लावली पण लाईट लागेना. परत डिपर लागेना. अरे म्हटलं काय झालं. परत मी शोरूमला फोन केला, तिथं कोणतरी काय त्यांचं नाव तुम्हाला सांगतो, अमृत नावाची त्यांचा माझ्याकडे काय तर असं कॉन्टॅक्ट होता. म्हटलं अमृत सर, म्हटलं असं प्रॉब्लेम झाला की गाडीची लाईट लागेना. ते म्हटलं आता तुम्ही कुठं आहे. मी म्हटलं आता कराड सोडून म्हटलं एक 10 किलोमीटर पुढे आले सर तुम्ही सरळ पाठीमागे शोरूमला या. आणि परत शोरूमला येऊ का, कुठं, कराडला जावं म्हटले. आता तुम्हाला कराड जवळ, कराड शोरूमला मी फोन करून सांगतो, त्या ठिकाणी तुम्हाला हेल्प करतील. मी परत गाडी वळवली आणि परत कराड शोरूमला आलो. ही माझी व्यथा का सांगतोय तर मला जो त्रास झाला आणि त्रास झाल्याबद्दल मला जो संताप आला, त्या संतापाच्या रागात हे सगळं झालंय. परत मी तुमच्या कराड शोरूमला आल्यानंतर तिथं स्टाफ थांबला होता, त्या स्टाफने लगेच लॅपटॉप लावला आणि अपडेट हे झालेलं नव्हतं, लाईट्स अपडेट झालेलं नव्हतं. त्यामुळे लाईट्स बंद पडल्या होत्या गाडीच्या. त्याने तो फॉल्ट काढून दिला. त्यांना म्हणजे काय झालं बाबा, अपडेट क्रॅश झाले म्हटले, ते अपडेट झालेलं नाही म्हटले, त्यामुळे तर झाले. म्हणून अनेकदा सांगू इच्छितो की संदीप खोपकर हा माणूस फार भिकारचोट बाद माणूस आहे तो. त्याला लोकांची तेच जर समजा मला अंधार पडला असता तर मी सांगलीपर्यंत येऊ शकत नव्हतो. मला गाडीच झोपायला लागला असतं किंवा गाडी साईड लावून मला कुठेतरी व्यवस्था करायला लागली असती किंवा दुसरी गाडी बघावी लागली असती. पण तिथले दुसरा जो स्टाफ आहे त्यांनी मला सहकार्य केलं तर केलंच. माझी जेवणाची विचारपूस केली, राहण्याची विचारपूस केली. ते जाधव सरांचा तर मुलगा ॲडमिट होता, तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता हे मला त्यांनी सांगितलं. पण त्यांनाच मी बोललो सर तुम्ही जावा म्हटलं, तुमचा मुलगा ॲडमिट आहे तर तुम्ही जाऊ शकता, तुम्ही थांबू नका. तरी सुद्धा ते जाऊन परत आले. त्यांनी सहकार्य चांगलं केलं, पार्टी सरांनी सुद्धा सहकार्य चांगलं केलं. माणसं चांगली आहेत. मग त्या लोकांच्याबद्दल माझा द्वेष नाही किंवा कंपनीबद्दल माझा कुठला हे नाही. मी माझ्याकडे गाड्या, नेक्सॉन गाड्या आहे, हॅरियर आहे, हे असून मी ही CRI घेतली कारण माझं हे टाटा गाडीवरती प्रेम आहे. बिल्टअप क्वालिटी चांगली आहे, फक्त सगळं चांगलं आहे. फक्त थोडंसं याच्यामध्ये सर्व्हिसिंग पॉईंटमध्ये थोडंसं गाडी हे होतंय. असे माझंच नाही, बऱ्याच लोकांचं मत आहे. गाडी चांगली आहे, सगळं चांगलं आहे, फक्त सर्व्हिसिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो. तो तेवढा सर तुम्ही सर्वांनी मिळून डिसिजन घ्या, एवढंच माझं मत आहे. आणि याच्यात कुणालाही व्यक्तिगत जबाबदार कोणालाही धरू नका. फक्त व्यक्तिगत जबाबदार राहाय असेल तर तुम्ही जो संदीप म्हणायचा जो व्यक्ती आहे त्याला धरा. जे वर्क केलं पाहिजे त्यानं पूर्ण केलं नाही, मग त्यानं केलं नाही त्यामुळं ते वरच्यानं त्रास झाला अधिकाऱ्यांना. कोण बरे ते काय ते जाधव सर असो किंवा आणि ते पार्टी काय तर ते सर असो, त्यांना हा त्रास झाला. मी सुद्धा त्यांना मी तुमची माफी मागतो. मी तुम्हाला काहीतरी बोलून गेलो ठीक आहे, पण संतापाच्या भारामध्ये कोणी व्यक्ती बोलत असती की तुम्ही ओळखू शकता, जाणू शकता. याच्यासाठी काही माझं दुमत नाही. माझी गाडी मला जय मोटर्सकडून व्यवस्थित मिळालेली आहे. माझी सीटचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला आहे. आता मी त्या गाडीबद्दल खुश आहे, नाखुश नाही. परत एकदा सांगू इच्छितो की आमचे जे दैनिक रोजचे जे संपादक आहे सुजित आंबेकर, त्यांनी जे पुढाकार घेऊन माझ्यासाठी त्यांनी जे सहकार्य केलं त्यांचे मी परत एकदा आभार मानतो आणि सर्वांचेच आभार मानतो, स्टाफचेही आभार मानतो. थँक्यू सर. ओके.